ज्या वकिलांवर न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते, त्याच वकिलाने एका असहाय्य महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पोटगीची केस मागे घेतली म्हणून उरलेल्या पैशाच्या बदल्यात आणि जिवे मारण्याची धमकी देऊन एका 24 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नराधम वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही हनुमान नगर भागातील रहिवाशी असून तिचे लग्न 2021 मध्ये झाले होते. पतीसोबत वाद झाल्यानं तिने 2022 मध्ये सिल्लोड न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता. याच दरम्यान तिची ओळख वकील किशोर गायकवाड यांच्याशी झाली. काही काळानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये समेट झाला आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. महिलेने जेव्हा वकिलाला केस बंद करण्यास सांगितले तेव्हा खरा थरार सुरू झाला. केसच्या फीचे उर्वरित 20,000 रुपये देण्यासाठी वकिलाने तगादा लावला आणि पैसे नसल्यास शरीर संबंधाची मागणी केली. त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी रात्री वकिलाने महिलेच्या घरात घुसून पती आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पहिल्यांदा अत्याचार केला. तसेच 13 फेब्रुवारीला जुन्या कृत्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. याच दरम्यान 16 फेब्रुवारीला देखील वकिलाने महिलेचा हतबलतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरी केली. सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितीने आपली नणंद आणि पतीला हा सर्व प्रकार सांगितला. पतीने खंबीर साथ दिल्यानं पीडित महिलेने पुंडलिकनगर पोलीस गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी वकील किशोर गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायाची भाषा करणाऱ्या वकिलानेच कायद्याचे धिंडवडे काढल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जातोय. आता पोलीस या नराधम वकिलाविरुद्ध काय कठोर कारवाई करतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे.